आज गडचिरोली जिल्ह्यामध्ये मी प्रभारी अधिकारी म्हणून केंद्र शासनाच्या मार्फत पंतप्रधान धनधान्य किसान योजना या योजनेच्या आढाव्यासाठी आणि या योजनेची प्रगती समजून घेण्यासाठी मी गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज आलेले आहे. आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी तसेच बाकी सर्व कृषी क्षेत्रातील निगडित विभागीय अधिकारी यांच्याबरोबर आज आमची आढावा बैठक संपन्न झाली. आणि आता त्या बैठकीनंतर काही विशेष नाविन्यपूर्ण जे काही प्रकल्प या जिल्ह्यामध्ये सुरू आहेत, ते पाहण्यासाठी आज आणि उद्यापर्यंत मी जाणार आहे. मी आज पाहिलं की सगळ्या विभागांनी आपापलं जे काही काम केलेलं आहे, या दृष्टिकोनातून त्या कामाचा त्यांनी आढावा दिला. काही त्यांनी चांगले मुद्दे मांडले, काही त्यांचे प्रश्नही त्यांनी समोर आणले. आणि बऱ्याचशांनी आपापलं जे काही प्रकल्प राबवत आहेत, त्याच्यामध्ये ते पुढे कसं ते प्रकल्प घेऊन जाणार आहेत, त्याच्याबद्दल ते सांगत होते. आपल्या ह्या केंद्र शासनाच्या अ, अ, ही जी योजना आहे, त्याचा एक डॅशबोर्ड आहे आणि त्या डॅशबोर्डमध्ये नियमितपणे आपल्याला आपली आकडेवारी भरावी लागते. त्या आकडेवारीचं विश्लेषण सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत झालं. आणि त्या आकडेवारीमध्ये ज्या त्रुटी होत्या किंवा ज्या काही चुकीचे काही समजुती होत्या, त्या सगळं एकत्र बसून त्याचा निपटारा देखील केला. जेणेकरून पुढे जेव्हा आम्ही हे डॅशबोर्डमध्ये आमची माहिती भरू, कारण या डॅशबोर्डच्या आधारेच केंद्र शासन आपल्या जिल्ह्याची काय प्रगती होत आहे ती समजून घेत असते. त्यामुळे हे डॅशबोर्ड सुद्धा तितकंच चांगल्या पद्धतीने भरलं पाहिजे, अशा पद्धतीचं एक कन्सेन्सस आम्ही सगळ्यांनी डेव्हलप केलेलं आहे. काही प्रकल्प जिल्हाधिकारी सुद्धा त्यांच्या डिस्ट्रिक्ट मायनिंग फंडमधून किंवा डी मधून किंवा बाकीच्या निधीमधून सुद्धा कन्व्हर्जन्सच्या माध्यमातून आणि राज्य शासनाचे सुद्धा काही चांगले योजना आहेत. त्या योजनेच्या निधीतून सुद्धा कन्व्हर्जन्स करून केंद्र शासनाच्या योजनेमध्ये अधिक भर घालण्याचा प्रयत्न देखील सुरू आहे. मला खात्री आहे की गडचिरोली जिल्हा हा या योजनेमध्येच नव्हे, तर आपल्या सर्वच केंद्र शासनाच्या योजनेमध्ये पुढाकाराने प्रयत्न करेल. आपले टार्गेट्स पूर्ण करण्याचा प्रयत्न तर होतोच, त्या बाबतीमध्ये तर काही शंकाच नाही. पण आपला जिल्हा हा कसा पुढे जाईल आणि ज्या काही नॅशनल एव्हरेज आणि स्टेट एव्हरेज आहेत, त्या एव्हरेजेसच्या पेक्षाही पलीकडे जाऊन आपल्या जिल्ह्याचं जे पोटेन्शियल आहे, ते पोटेन्शियल रिअलाईज करण्यासाठी प्रयत्न करतील असं मला नक्कीच खात्री आहे. जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सोबत असणारी सगळी टीम यांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद.